हे गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग सुरू करतो आता शेतात जाताना. तर आज चाललो शेताला. काय म्हैस बघा. तर काय त्या पाण्यातून जावं लागेल कसं तरी. हे पाणी लय डेंजर बा आमच्या इकडं. काल तुम्हाला म्हणलं कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल तुम्ही पाणी मिनरल वॉटर म्हणलं, पण हे लय घाण पाणी आहे. चलत जावं लागेल. ट्रायपॉड घेतला आहे. थांबा तुम्हाला हे करून दाखवतो कसं आहे. पॅन्ट वरी करून जावं लागते गाईज. तर आताच ब्लॉग सुरू केला होता आणि निघालो आता शेताकडं. हो का, एवढी पॅन्ट वरी करावं लागते एवढी. चाललोय आता शेताकडे. हे पाणी लय डेंजर आहे बाबा. लाईट चालू. लाईटीने काय फरक पडत नाही, त्याच्यामुळं आपण जायचं. तर काय तिथं वाईब लय भारी आहे. तिथं पुरी रिअलिस्टिक शेताची वाईब येते. तो गाइस अब हम जा रहे हैं खेत में. तो पहुँचते ही डायरेक्ट सूखी जगह पे. इधर बहुत पानी है, मोबाईल गिर जाएगा. आता पोचलो आता बिना पाण्याच्या ह्याच्यावर. तुम्हाला दिसत असेल हे बघा, इकडं पाणी आहे इकडं. इथून असं वर जायचं आहे. इथून आमचं शेत सुरू होतं. पुढून तुम्हाला दाखवतो कुठून सुरू होतं. आलं तिकडून लागायला सुरू झालं काही. मला स्टिक मोठी करू द्या मला. हां आता आमचे पोपटरावचं शेत हे बघा. हे इथं झुंजळा लावला. माती आता उडले पायानं माती लागते. चाललं आता. तर काय ठेवलं ही दोरी पण ह्या दोरीचं इथून आमचं सुरू होतं. हे अख्खं आमचं हे अख्खं तुम्हाला दाखवतो अजून. इथून सगळं आमचंच हे. तर काय जाता शेतात बसले आता कापसांच्या गतोड्यावर. आता हे बटन घेतले ना. आता डांगरी जेवायला शेतात कापसात. तर भेटूया जेवताना. मला सबस्क्राईब करून द्या. इतके दिवस सांगितलं होतं, आज सांगतोय सबस्क्राईब करून द्या. मला खात शिकायचं आता चाललं आपण. तर आम्हाला शिकायचं आता खात. मी जा रहे हैं हमारे दूसरे खेत की तरफ खाद छिड़कने के लिए. तो गाइस हम लोग जा रहे हैं. ये सारा अपना एक कांटे से बचना पड़ता है. रास्ता बदल दिया. हम पहुंच गए हमारे दूसरे खेत की तरफ. तर ही गाईज ही आमची विहीर. इथं काढले पाणी. इथं पवरा आणि इथं आणायला गेले बाबा बैल. त्यांना प्यायचं पाणी. त्याच्यामुळं 2 मिनटं पाणी भरायला लागेल मला. भरपूर पाणी पिवतं पण थांबा. तर काय तर काय अशी बैलगाडी घेऊन जातो बघा आम्ही. असं तिथे आमचं शेत आहे. गाडी घेऊन चाललो आम्ही आता. तर काय आता आलं. आज दुसरा दिवस आहे. काल काय ब्लॉग एडिट करणं झाला नाही, त्याच्यामुळं आज परत हाच ब्लॉग कंटिन्यू करतो आहे. त्यामुळे सॉरी. आता आलो परत शेतात. शेतात येऊनच ब्लॉग कंटिन्यू करतो आहे मी रोज. आज आमच्या या शेतात दुसऱ्या चुलखडी म्हणतात त्याला. इथं आहे शेळी. आम्ही त्यांना कापूस त्याला बोलवतो. त्यांची शेळी इथं हे बघा ही इकडे. हे आता ट्रायपॉड पण आणला आहे. तर काय आम्ही चाललो आता आमच्या शेतात. शेताकडून तुम्हाला काल बघितलं असेल तुम्ही. आता दुसऱ्या शेतात चाललो आहे वरती. तुम्हाला ते पण दाखवतो. तर कापूस शेताचा आज मी याचणार आहे, तर दाखवतो तुम्हाला. तर काय आम्ही आलो आता. इथून बघू शकता तुम्ही अख्खा आमचं अख्खं मोर आला वाटते इकडं. काय जातं तुम्हाला देतो मी आमच्या शेताचा आणि आमच्या माळाचा टूर. तर चाललो आहे आता. आमचे बैल बांधलीत तिथं. तुम्हाला दाखवतो बैल कुठं बांधलीत. तर काय आमचे दोन्ही बैल मागे बांधलीत. इथं होतं
तांबडा आणि तो मागं ब्लॅक कलरचा. तो अलीकडचा मारतो, पलीकडचा मारत नाही. इथं बगळे आहेत त्या साईडला, तर अजून वर जाऊन दाखवतो तुम्हाला. तिथं आपण आमची शेळ्या चालल्या आहेत. तर आज चाललो आहे वरून अजून. आता मग मला माळले जवळ दिसत असेल बघा, खूपच जवळ दिसतोय आता, पण अजून लय बाकी आहे. आम्ही आता बघा आमचं गाव खाली किती दिसतंय, अजून लय लांब बाकी आहे. रस्त्याने चलतो, रस्त्याच्या दुसऱ्या साईडला चलतोय मी. एकदम टॉपलाच जाऊन दाखवतो तुम्हाला. आमच्या शेतातलं शेत हे बघा, म्हणजे डोंगरावरचं हे बघा. अजून लय वर जायचं आहे, ते भीती वाटते. बाबा बोलले होते इथं वरती नको जाऊ, तरी पण आलो आहे गाईज मी. तर गाईज मी आलो शेवटच्या टॉकावर. आता चाललो वापस. इथून आमचं गाव असं दिसतं, खाली दिसणार नाही लय झाडं तिथं. तर चाललो आहे आता वापस. तुम्हाला इथं पाणी दाखवलं तर ते पाणी इथं आहे, या साईडला गाव आहे. पाणी लय घाण आहे, पण म्हशी इथं पाणी पित नाही, म्हणजे म्हशी आंघोळ करते तिथं. आता चाललो आहे वापस खालीच. जेवायचं, भूक लागलेली आहे, भूक लागली अचानक भयानक. तर हे जागा आलो खाली, परत चाललो आता घरी. चला भेटूया डायरेक्ट घरी गेल्यावर. तर पोपटराव येतील थोड्याच वेळात.